प्रथम तर सर्व ठाणेकर नागरिकांना उद्याच्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। जागतिक छायाचित्रकार दिनानिमित्त 17 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट दरम्यान हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारक किनात नाका येथे ठाणे महापालिका आणि ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ यांनी आयोजित केलेले छायाचित्र प्रदर्शन आणि फोटो एक्झिबिशन प्लस फोटो कॉम्पिटिशनचे प्रदर्शन भरवण्यात आलेले आहे। त्या प्रदर्शनामध्ये वाईल्ड लाईफ, न्यूज, वेडिंग या अशा विषयावरती फोटो भारतातील सर्व छायाचित्रकारांनी पाठवलेले आहेत। त्यांच्या निवडक छायाचित्रांचं प्रदर्शन आम्ही भरवलेलं आहे। मागच्या वर्षी ठाणेकरांनी उदंड प्रतिसाद दिला होता, यावेळी देखील ते उदंड प्रतिसाद देतील अशी अपेक्षा व्यक्त करतो। आणि आमचे जे फोटोग्राफर आहेत ठाणे शहर आणि आपल्या जिल्ह्यातील, त्यांच्या कला गुणांना वाव मिळावा या हेतूने हे फोटो एक्झिबिशन आम्ही भरवतो। मागच्या वर्षाप्रमाणे यावर्षी देखील त्या फोटो एक्झिबिशन करता तुम्ही यावं। त्या फोटो एक्झिबिशनचं उद्घाटन 17 तारखेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे। तरी आपण सगळं ठाणेकरांना माझी नम्र विनंती आहे की आपण यावं। हे फोटो जे आमच्या कलाकारांनी काढलेले आहेत त्या फोटोंचा अनेक वेगळ्या अँगलमधले वेगवेगळे चांगले फोटो आपल्याला पाहायला मिळतील। आपण ते फोटो पाहून तृप्त व्हाल अशी मी अपेक्षा करतो आणि पुन्हा एकदा तुम्हाला आवाहन करतो की आपण हे फोटो एक्झिबिशन पाहण्याकरता जरूर यावं। हे ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ आणि महापालिकेच्या वतीने भरवण्यात आलेले सेकंड वर्ष आहे। यावर्षी आम्ही पहिल्यांदाच 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक आहे त्यांना मोबाईलवरून फोटो काढण्याची संधी दिली आहे। आणि त्याचबरोबर ठाणे महापालिकेचे जे कर्मचारी अधिकारी आहेत ज्यांना फोटोग्राफीची आवड आहे अशा लोकांना आम्ही फोटोग्राफी एक्झिबिशन आणि कॉम्पिटिशनचं दार खुलं करून दिलं आहे। त्यांचे देखील मोठ्या प्रमाणात फोटो आलेले आहेत आणि आपल्या ठाणे शहरातील कॉलेजमध्ये जी मुलं शिकतात त्यांना देखील संधी मिळावी, त्यांना देखील फोटो काढतात ते त्यांच्या फोटोंना देखील प्रसिद्धी मिळावी की त्याचा जो कलागुण आहे त्यांना आम्ही प्रोत्साहन द्यावं या हेतूने त्या मुलांचे देखील आम्ही फोटो काढले। तर ते आपण यावं आणि त्या फोटो ती कॉम्पिटिशन आणि एक्झिबिशन पाहावं ही आपल्याला सर्वांना ठाणेकरांना नम्र विनंती।